तर झालं असं की काल माझ्या नवऱ्याला अचानकच अमरावतीच्या बुऱ्हाणपूर मिठाईवाल्याची मावा जिलेबी खाण्याची इच्छा झाली. आता अमरावतीतच मावा जिलेबी मिळते असं नाही आहे, पण महाराष्ट्रात फार कमी मिळते. जनरली मावा जिलेबी ही MP मध्ये बनते आणि MP ची ही बॉर्डर ही विदर्भाला लागूनच आहे, त्यामुळे विदर्भामध्ये तुम्हाला मावा जिलेबी जास्त बघायला मिळेल. आता संध्याकाळच्या वेळेची क्रेविंग होती तर झोमॅटो स्विगीवर लगेच सर्च केलं, पण नवी मुंबईमध्ये कुठेच मावा जिलेबी मिळत नव्हती. जे काही 2-3 दुकानं होते ते मुंबईतले होते. मग आता क्रेविंग झालेलीच आहे तर म्हटलं चला मावा जिलेबी बनवण्याचा वसा आपण घेऊया आणि लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मावा जिलेबी बनवली. आता जिलेबी बनवण्याचं धाडस तर केलंच होतं, तर म्हटलं अजून एक धाडस करूया आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर जिलेबी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी पाक बनवून घेतला. तर त्यासाठी मी 1 कप साखर, त्यात 1/2 कप पाणी टाकलं आणि त्याचा हलकासा चिकट होईपर्यंत पाक बनवून घेतला. आता मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 250 ग्रॅम मावा म्हणजे खवा घेत आहे. त्यात मी नॉर्मल चमच्यानेच 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं. तर तुम्ही जर मेजरिंग स्पूननी घेत असाल तर 4 टेबलस्पून तुम्हाला मैदा आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. त्यात अगदी ½ टीस्पून मी इलायची पावडर आणि 1/4 कप मी यामध्ये दूध टाकलं आणि मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं. तुम्ही बघितलंच याची अगदी क्रीमसारखी पेस्ट झाली आहे. नंतर याला मी पायपिंग बॅगमध्ये टाकलं आणि जसा मावा जिलेबीचा शेप असतो ना, म्हणजे जाड असते थोडीशी, तर त्यानुसार तिला कापून घेतलं आहे मी. अगदी मंद आचेवर मी छान मीडियम तेल गरम करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकतात तेल अशा पद्धतीने गरम पाहिजे की आपण जेव्हा जिलेबी सोडू ना तर त्यावेळेस ती लगेच वर नाही येणार. अगदी परफेक्ट तेल गरम होतं. नंतर मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला ही जिलेबी फ्राय करायची आहे. जेवढी कमी गॅसवर जिलेबी फ्राय केली जाईल ना तर तेवढी ती जास्त क्रिस्पी राहते. पाकात डिप केल्यानंतरसुद्धा ती लवकर नरम पडत नाही. तर आता मस्तपैकी ब्राऊन झाल्यानंतर आपण अर्धा ते 1 मिनिट हिला पाकामध्ये ठेवणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की पाक अगदी गरम हवा. जर थंड झाला असेल तर तिला गरम करून घ्या. तोपर्यंत मी दुसरा घाणा सोडून घेते. आता ईदही येत आहे, होळी येत आहे, तर ही जिलेबी मस्त आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही, खूप टेस्टी लागते. मी तर पहिल्यांदाच केली होती पण माझ्या नवऱ्याला तर फार आवडली. अशीसुद्धा खायला ही जिलेबी खूप छान लागते, पण तुम्ही यासोबत दही, रबडी काहीही एन्जॉय करू शकता.